माझ्या शेजारच्या सद्ग्रस्तानं खिशात हात घातला, खिशातली चिल्लर काढली, हातावर घेतली, नीट मोजली, परत एकदा खिशात ठेवली. बाहेर वडापाव विकणारे होते, पेपर विकणारे होते. खिशातली चिल्लर बाहेर काढल्यावर मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण काहीच न घेता ते चिल्लर परत खिशात ठेवत होते. तेवढ्यात कंडक्टर गाडीत आला. दणदणदल त्यांनी बेल वाजवली आणि ड्रायव्हरला गाडीत जाऊ दे म्हणून त्यांनी सिग्नल दिला. गाडी सुरू झाली आणि धावत्या गाडीतनच अचानक त्यांनी खिडकीतून आत बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये. पेपरवाला धावत्या गाडीच्या पाठीमाग आला. त्यांनी खिडकीतनं पेपर दिला. यांनी हातातली चिल्लर त्याच्या हातावर ठेवली. गाडी पुढे पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी बस स्टेशनवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला सुरू झाली मग यांनी पेपर घेतला. मी त्याला विचारलं, त्यावर तो सद्ग्रस्त मला म्हणाला, त्याचं काय आहे? माझ्या खिशात जी चिल्लर होती त्या चिल्लर मधला 1 रुपया खोटा होता. तपासे साहेब, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या की साधारण काही चित्र असं असतं. विरोधी पक्षातले यष्टीत बसून आश्वासनांची चिल्लर फक्त जनतेच्या हातावर ठेवतात. जनतेच्या हाताला काही लागत नाही आणि म्हणूनच शिवसेनेनं या वेळेला 15 रुपया धनंजयजी बोडारेंच्या रूपानं तुमच्या पुढे दिलाय. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी 142 कल्याणपूर्व विधानसभेतून आपले आबा म्हणजे धनंजय बोडारे यांच्या मशाल या चिन्ह समोर असलेलं 1 नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.